बौद्ध अनुयायी आज दी बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करण्याच्या समर्थनार्थ आपण माननीय जिल्हाधिकारी मॅडमला आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानिशी निवेदन दिलेलं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की बुद्धगया हे स्थान भगवान बुद्धांच्या पावलांनी पुनीत झालेलं आहे। तो जेवढाही परिसर आहे त्या परिसरामध्ये जितकेही मॉन्युमेंट्स मिळालेले आहेत ते सगळे बुद्धिस्ट मॉन्युमेंट्स आहेत, परंतु त्या बुद्धगयेची अनेक काळामध्ये क्षती झाली आणि ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा मिळवला। आजही तुम्ही बुद्धगयेला जर गेले तर पाहता की त्या बुद्धगयेच्या परिसरामध्ये लोक श्राद्ध करायला येतात, भजन करतात, खूप साऱ्या गोष्टी करतात, पण जेव्हा बुद्ध लोक आपले श्रद्धा अर्पित करण्यासाठी जातात तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन लादण्यात येते, का हे नेऊ नका ते नेऊ नका, आणि आपण पाहतो श्राद्ध करणारे लोक राजरोसपणे जात असतात। तर हे आंदोलन सर्वात पहिले अनागारी धर्मपालांनी चालवलं, त्याच्यानंतर बरेच आंदोलन झाले, परंतु आता आपल्याला जिद्द आणि चिकाटीने हे आंदोलन पुढे नेण्याची गरज आहे। जे आकाश लांबो आहेत आणि बनते प्रज्ञाशील जे आहेत ते ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम जे आहे गेल्या 1 वर्षापासून ते लोक सतत मीटिंगा घेत आहेत, कार्यक्रम घेत आहेत। 26 नोव्हेंबर 2024 ला संविधान पीस मार्च पण याच्या संदर्भात काढला गेला होता। अनेकांना माहित नव्हते, आम्ही मीटिंग मध्ये जोडलेलो होतो। तर मोठ्या प्रमाणामध्ये देश विदेशामध्ये लोक समर्थन देत आहेत। तर आपल्याला गरज आहे एकजूट होण्याची, आणि इथून जे आपण आता हे समर्थन दिलेलं आहे तर हे आपल्याला हे करायचं आहे। काही लोकांनी संकल्प करून गयेला सुद्धा जायचं आहे। गयेचं आपलं एक बुद्धगया टेम्पल आपल्याला काय होईल, दर्शन पण करता येईल आणि या आंदोलनाला आपल्याला एक स्वतः उपस्थित राहून समर्पण देता येईल, म्हणजे समर्थन पण देता येईल। आज सर्व मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालो, तर आपण सर्वांनी हा ठाम निश्चय करायचा की जोपर्यंत बुद्धगया मुक्ती आंदोलन हे सक्सेस होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही पिछेहाट करणार नाही, कारण बुद्ध हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे। ठीक आहे ना। बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला भाषणामध्ये सांगितलं की बुद्धांचाच मार्ग हा एकमेव मार्ग आहे जो मला खात्रीशीर मार्ग आहे असं वाटतं। त्याच्यामुळं याच मार्गाने आपण काय केलं पाहिजे, गेलं पाहिजे। आपले मतभेद विसरून आपण सगळे लोक आज पाहतो की सगळे मतभेद विसरून एक बौद्ध आयडेंटिटी म्हणून आपण इथे एकत्रित झालं, असाच उत्साह आपल्याला कायम ठेवायचा आहे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे न्यायचं आहे। बरेच लोक